तर नमस्कार बहिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज स्पेशल बहिणींसाठी व्हिडिओ घेऊन आलेले बरं का, कारण की बहिणींना ह्या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे बरं का. त्यामुळे बहिणींसाठीच खास हा व्हिडिओ घेऊन आलेले. कारण की आता तुम्हाला आता माहिती आहे की शाळा चालू झालेल्यात आपल्या म्हणजे आपल्या लेकरांच्या आपल्या मुलांच्या शाळा चालू झालेल्या असतात. आता शाळा चालू झाल्याच्या नंतर आहे ना, आपल्या मुलींना शाळेत जाताना 2 वेण्याच घालून जावं लागतात. किती केस असू द्या, बारके असू द्या, मोठे असू द्या, डोकं विचारून नुसतं भांग पाडून जाता येत नाही किंवा फॅशनेबल अशा वेण्या घालून जाता येत नाही. फक्त 2 वेण्याच घालून जावं लागतात. आणि फॅशनेबल वेण्या घालून जायच्या असल्या तरी त्या जाऊ शकत नाहीत घालून. का माहिती आहे का? कारण की त्यांच्या डोक्यात लिका आणि वा असतात. आणि मग काय होतं, बरेच वेळेस आपल्या मुलींना काही गॅदरिंग असन शाळेत किंवा काही कार्यक्रम असन किंवा आपल्या घरगुती कोणते कार्यक्रम असन तिकडे जायचं असन आपल्याला, तर त्या टाईमला आपल्या मुलांना आहे ना, म्हणजे आपल्या मुलींना आहे ना, असं भारी भारी वेण्या म्हणजे फॅशनेबल वेण्या घालायला येत नाही. का तर लिका दिसतात. आणि शाळेच्या मुलींच्या डोक्यात लिका ह्या असतातच, लिका वा. कारण की शाळेत जाणाऱ्या मुलींच्या केसांची जास्तीत जास्त काळजी घेता येत नाही. कारण की त्यांना सकाळी शाळेत जातात, डायरेक्ट संध्याकाळी पोरी शाळेतनं घरी येत असतात. मग दिवसभर पोरी घरी नसतात. त्यामुळं त्यांच्या केसांची जास्त काळजी पण घेता येत नाही. आणि शाळेत प्रत्येक मुलींच्या डोक्यात वा असतातच आणि एकाच्या डोक्यात वा असल्या का दुसरीच्या जातातच. त्यामुळं काय होतं, बरेच मुलींच्या डोक्यात वा आणि लिका असतात. मग त्या टायमिंगला काय होतं, आपल्याला शाळेत जायच्या टायमिंगला मुलींना शाळेत जायच्या टायमिंगला 2 वेण्या घालून जावं लागतात. आणि 2 वेण्या घातल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता, इथनं मधनं भांग पाडतात आणि पाठीमागनं पण भांग पाडून 2 वेण्या घालत असतात. तर पाठीमागं ज्या टायमिंगला भांग पाडत असतो त्या टायमिंगला दोन्ही साईडला अशा लिका दिसत असतात आणि भरपूर अशा लिका दिसत असतात. आणि शाळेत तर वेण्या घालून जाण्याशिवाय पर्यायच नसतो. मग मुली घालून पण जातात आणि 2 वेण्या अशा पुढं आल्या तरी पण ना साईडला अशा लिका असतात बरं का. मग त्या लिका दुसऱ्या मुलींना दिसतात. मग त्या कुणाच्या डोक्यात लिका नसतील त्या काय म्हणतात, तुझ्या लिका लय दिसायला लागल्यात. मग त्या आपल्या मुलींना असं वाईट वाटत असते की आपल्या डोक्यात इतक्या वा लिका आहेत, मग त्याच्यावर काहीतरी पर्याय पाहिजे ना. मग त्यामुळं आज आहे ना, मी एकदम घरगुती उपाय घेऊन आलेले बरं का तुमच्यासाठी खास. ह्यानी तुमच्या डोक्यातल्या वा लिका सगळं निघून जाणार बरं का. आणि ते बी फक्त आपल्याला लिका आपल्या डोक्यातल्या कंगव्याने घालवायच्या, कंगव्याने आणि दोऱ्याने. आता तुम्ही म्हणता कंगव्याने आणि दोऱ्याने लिका कशा घालवायच्यात, तर घालवायच्यात मी दाखवते तुम्हाला त्या लिका कशा घालवायच्यात. म्हणून आज व्हिडिओ कुठंही स्क्रिप्ट करू नका, कुठंच थांबवू नका व्हिडिओ. सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या मुलींच्या डोक्यातल्या वा आणि लिका दोन्हीही निघून जाणार आहेत. आणि काय होतं माहिती का, आपण जॉबला जात असतो, म्हणजे प्रत्येक महिला जॉबला जात असतात आणि मुली शाळेत जात असतात. त्यामुळं जरी मुली शाळेत ना आल्या तरी त्यांच्या डोक्यातल्या वा आणि लिका काढणं होतच नाही. त्यामुळं लिका वाढतच जातात. कारण की वा अंडी सोडत असतात, म्हणजे त्यांची अंडी म्हणजे हे लिका असतात. आणि लिका फुटल्याच्या नंतर त्यातनं बारीक बारीक वा निघलेले असतात, एकदम पांढऱ्या. त्याला कोण फुपटे वा म्हणतं, कोण एकदम पकोडी म्हणतं. तर तसे एकदम लिका फुटले ना त्यानंतर एकदम बारीक बारीक वा निघतात त्यातनं बाहेर. आणि काही काही मुलींच्या डोक्यात तर अशी एकदम नाही का, असे एक केस सुद्धा सुना नसतो, एका एका केसाला एकदम भरपूर अशा लिका असतात. आणि ते लिका फुटल्याच्या नंतर आहेत ना, भरपूर अशा डोक्यात वा झालेल्या असतात. आणि वा झाल्याच्या नंतर जितक्या लिका आहेत ना तितक्या वा वाढतच जातात. आपण काय करू, फणीने विचारलं डोकं तर वा सगळ्या निघून जातात. आणि वा निघल्याच्या नंतर जे डोक्यात लिका राहिलेल्या असतात ते लिका फुटतात. आणि त्या फुटल्याच्या नंतर अजून फिरून वा डोक्यात होतात. त्यामुळं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लिका डोक्यातनं काढायच्यात. वा तर फणीने निघतात पण लिका निघत नाहीत फणीने. आणि त्यामुळं आज आपण कंगव्याच्या आणि दोऱ्याच्या साह्याने आपल्या डोक्यातल्या सगळ्या लिका बाहेर काढायच्या, जेणेकरून ना ते लिका फुटणारच नाही ना आपल्या डोक्यात वाव होणारच नाही. मग कितीही लिका असू द्या डोक्यात, सगळ्या आपल्याला ह्या कंगव्याच्या आणि दोऱ्याच्या साह्याने सगळ्या लिका बाहेर काढायच्या. आणि जेणेकरून सगळ्या लिका बाहेर निघल्या आणि जेणेकरून वा जर राहिल्या तर आपण फणीने डोकं विचारल्यानंतर वा सुद्धा निघून जातात. आणि काही काही फणीतनं वा निघून जात नाही. त्या वांसाठी काय करायचं ते पण आज मी सांगणार आहे. कारण की आपण इथं वांसाठी तेल पण बनवणार आहे. आणि हे तेल आपल्याला लावायचे डोक्याला. लावल्याच्या नंतर वा सुद्धा भुलून पडतात ह्याने. आणि लिका सुद्धा ह्या दोऱ्याच्या आणि कंगव्याच्या साह्याने निघायला मदत होते ह्या तेलाने. त्यामुळे अगोदर आपण तेल बनवूया, त्याच्यानंतर आपण हे फणीने आणि दोऱ्याने कशा लिका काढायचे हे पण बघूया. तर चला अगोदर आपण तेल बनवून घेऊया. तर इथं आपण एका वाटीत तेल घेतलेले बरं का. आणि ह्या तेलाचं वापर कसा करायचा आहे आणि ह्या तेलात आपल्याला साहित्य काय काय टाकायचं जेणेकरून आपल्या डोक्यातल्या वास सगळ्या जाणार आहेत आणि लिका पण निघायला ह्या तेलाने मदत होणार आहे. कारण की तुम्ही जर अशाच लिका काढल्या ना, म्हणजे नाही का, डोकं धुतलं आणि शॅम्पूने डोकं धुतल्याच्या नंतर तुम्ही लिका काढायला लागल्यानंतर लिका अजिबात निघत नाहीत. कारण की नाही का,
त्या लिकांना तेल जर लावलं आणि तेल मुरलं त्या लिकांमध्ये तर लिका अशा फुगतात आणि लिका फुगल्याच्या नंतर ह्या दोऱ्यानी आणि कंगव्यानी पटापट लिका निघतात. मग त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, हे तेल बनवायचं आज आणि ह्या तेलापासून आज आपल्याला सगळ्या अशा भुलून मरून पडल्या पाहिजे असं करायचं आणि आपल्या लिका पण ह्या तेलापासून निघल्या पाहिजे. तर चला आपण ह्या तेलात काय काय टाकतो ते बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं लवंगा घेतलेल्या आहेत बरं का. आता हे लवंग आहे ना, तर ह्या लवंगाला इथं हे असं गोल आहे ना मिरीवाने, ते पाहिजेच बरं का. हे जर नसलं ना तर टाकू नका. हे असं लवंगाला जे मिरीवाने गोल असतं ते तसंच टाकायचं, फुल तयार झालेलं असं. तर आता आपण इथं 4 लवंगा घेतल्या. ह्या 4 लवंगा आपल्याला अख्ख्याच टाकायच्यात. आता आपल्याला ह्याच्यात कुठून टाकायचे नाहीत, काय नाही. ह्या आहेत ना अख्ख्या तशाच टाकायच्यात आणि हे लगेच लावायचे नाहीत, कारण की ह्या लवंगा ह्या तेलात मुरू दिल्या पाहिजे आणि मुरल्याच्या नंतर ह्या तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं लवंगा टाकलेल्या आहेत ह्या तेलात. त्याच्यानंतर आपल्या घरात कापूर तर असतोच, तुम्हाला माहितीच आहे. तर इथं आपण 4 कापडाच्या वड्या घेतलेल्या. आता कापूर फक्त टाकायचं नाही बरं का, लवंगा टाकणं गरजेचंच आहे. लवंगा टाकल्याच्या नंतरच आपल्या डोक्यातल्या भुलून पडायला मदत होती आणि लिका पण लगेच निघून जातात बरं का. त्यामुळे ना काय करायचं आपल्याला, लवंगा ह्याच्यात टाकायच्या म्हणजे टाकायच्या तेलात आणि इथं आपण 4 घेतलेले कापूर. तर 4 कापूर आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचे. तर ह्याला मी असं पावडर बनवून टाकते. हे अशा प्रकारे आणि नुसतं हाताने चुरगळला ना तर लगेच कापराची पावडर होती बघा. आणि जरी झाली नाही ना, एक कापूर निब्बर असतो. आता हे जरा कापूर निब्बर आहे बघा, तर मी असंच टाकते. तर कापूर जर निब्बर असेल ना तर आपल्याला काय करायचं, डायरेक्ट तेलात टाकून द्यायचं तसंच. हाताने बारीक करायची गरज पण नाही. ह्या तेलात लवंगा मुरायला आपल्याला ठेवायचे तेल, त्या टायमिंगला हा कापूर पण मुरतो बरं का ह्याच्यात. आणि कापूरसुद्धा ह्या कापराची सुद्धा पावडर होती ह्या तेलात. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, अख्खा जरी कापूर तुम्ही टाकला ह्याच्यात तरी चालेल आणि पावडर करून टाकला तरी चालेल, कारण की आपल्याला हे तेल मुरू द्यावं लागणार आहे. त्यानंतर हे चांगलं मिक्स अशी पावडर ह्याच्यात होती. तर आता आपल्याला हे तेल आहे ना किती वेळ मुरू द्यायचे ते मी तुम्हाला सांगते. तर ज्या टायमिंगला आपल्याला डोकं धुवायचे आणि डोकं म्हणजे ज्या टायमिंगला म्हणजे रविवारची आपल्या मुलींना सुट्टी असते शाळेला, त्या टायमिंगला काय करायचं माहिती का, रविवार दिवशी मुलींना सुट्टी असते त्या टायमिंगला आपल्याला हे तेल असं बनवायचं. हे बनवून ठेवायचं नाही बरं का तेल. ज्या टायमिंगला आपल्याला वापरायचं त्याच टायमिंगला हे तेल बनवायचं आहे. आणि तेल लावायच्या अगोदर 2 तास आधी हे तेल बनवायचं, कारण की 2 तास आधी ह्याला तेलाला मुरू द्यायचं चांगलं. त्यामुळे ज्या टाईमला रविवार असेल त्या टाईमला सकाळ सकाळ उठल्या पहिलं असं तेल बनवायचं. आणि तेल बनवायची पद्धत एकदम सोपी, तुम्ही तर बघितली. फक्त तेल घ्यायचं, त्याच्यात 4 लवंगा आणि 4 कापरूच्या वड्या टाकायच्यात. कापराच्या 4 वड्या आणि लवंगा 4 टाकल्या आणि हे मिक्स चांगलं करायचं आणि त्याच्यानंतर 2 तास हे तेल असंच मुरू द्यायचं. आणि 2 तास मुरल्याच्या नंतर ह्या तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे. तर हे तेल आता तयार झालेले आहे. आता आपण ह्याला मुरायला ठेवून देऊया. बघू शकताय तुम्ही तेलाचा कलर पण थोडासा बदललेला आहे. आता हे तेल आपण असंच 2 तास मुरायला ठेवूया. तोपर्यंत आपण इथं हा कंगवा घेतलेला आहे आणि हा दोरा घेतलेला आहे. तर आता ह्या दोऱ्याचा आणि कंगव्याचा वापर कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला ह्या दोऱ्यापासून ह्या कंगव्यापासून लिका काढायच्या. तर काय होतं, बरेच वेळेस आपल्याला कंगव्यातनं लिका निघत नाहीत आणि वाससुद्धा निघत नाही. तर लिका काय निघणार, तुम्हाला आता माहितीच आहे, वाससुद्धा कंगव्याने निघत नाहीत, मग लिका काय निघणार आहेत. त्यामुळं आपल्याला ह्या दोऱ्याचा वापर असा करायचा आहे जेणेकरून ना डोक्यातल्या आपल्या लिका पण एकदम कितीही बारीक लिका असू द्या आणि कितीही केसांना चिटकून बसलेली लिका असू द्या, आपल्याला ही लीक ह्या कंगव्यातनं निघलीच पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहे, इथं असे 2-3 असे घर सोडायचेत आपल्याला जेवढे वाटतील तेवढे मनाला, इथं असे. आणि हा दोरा इथनं असा वरती घ्यायचा आहे, असा दोरा धरा डायरेक्ट असं तुम्ही कंगव्यावर. आणि त्याच्यानंतर हा दोरा ह्याच्यातनं असा घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला बोट ठेवायचं, म्हणजे हा दोरा लगेच असा होणार नाही, म्हणून इथं बोट असं ठेवायचं आणि इकडून असा घ्यायचा दोरा. त्याच्यानंतर काय करायचं माहिती का, पहिला जो दोरा आपण घेतला ना त्यातनंच हा दोरा परत आपल्याला घ्यायचा आहे, हे अशा प्रकारे. तर आपल्याला आहे ना ह्यालाच व्यवस्थित असं 2-3 वेळा दोरा गुंडवून घ्यायचा आहे. आणि काय करायचं माहिती का, आपल्या ह्या नकाने असा दोरा हे महाग ढकलायचा प्रयत्न करायचा. जेवढा महाग जाईल तेवढा चांगला आहे. त्यामुळं
जास्तीत जास्त असा हा दोरा महाग ढकलायचा आहे. आणि दोरा महाग ढकलायच्या टायमिंगला पण आहे ना आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडने दोरा ढकलायचा आणि असा आवून घ्यायचा जरा दोरा. तर इथं मशनीचा दोरा वापरू नका, कारण की मशनीचा दोरा हा कुचका असतो. त्यामुळं तुम्ही असे हे जे दात आहेत ना ते असे एकदम आवून घेऊ शकत नाही, कारण की दोरा तुटणार. हे तुम्ही दात बघू शकता, ह्या दातांमध्ये किती अंतर आहे, ह्या दातामध्ये अंतर आहे का. हे दात एकदम पॅक केलेले आहेत आपण जवळ जवळ घेऊन, जेणेकरून ह्यातली का लगेच गुंततात आणि निघून जातात. आता ह्यातली का गुंतणार नाहीत, ह्याच्यातली का गुंतणार आहेत. त्यामुळे आपल्याला मशनीचा दोरा वापरायचा नाही. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता इकडून घेतल्याच्या नंतर अजून इथं पण तसेच घरं सोडून 2-3 इथनं दोरा असा घ्यायचा आहे आणि आपल्याला नक्काने दोरा महाग ढकलत राहायचं आहे सारखे आणि पॅक दोरा बांधायचा आहे, जेणेकरून त्यातली का भरपूर अशा आल्या पाहिजे. आता पहिलं तुम्ही बघू शकताय, पहिल्या काळात आहे ना वाह होत्या, लय भरपूर अशा वाह असायच्या सगळ्यांच्या डोक्यात. त्या टायमिंगला लिकोळा भेटायचा. आता लिकोळा कुठंच भेटत नाही बरं का. तुम्ही कुठं शोधाय गेलात ना तरी सुद्धा लिकोळा नसतोच. त्यामुळं आपला ह्या कांगव्यापासूनच लिकोळा तयार करायचा. आता लिकोळा हा बरेच जणांना माहिती असेल किंवा बरेच जणांना माहिती पण नसेल. आता आपल्याला काय करायचं माहिती का, इथं 2 घर तर आपण घेतलेले आहेत हे करून. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं दोऱ्याची गाठण बांधून घ्यायची, जेणेकरून हा दोरा निघला नाही पाहिजे. कारण की हा जो दोरा आपण तसा सोडला ना तर इकडचा दोरा सुटत सुटत जाणार आणि जे आपण लिकोळा तयार करतोय कांगव्यापासून तो व्यवस्थित होणार नाही. तर इथं आपण मस्तपैकी असे गाठण बांधून घेतलेली बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, इथनं दोरा परत घ्यायचा आपल्याला आणि आत्ता जसं आपण केलं ना तसे 2-3 घरं सोडून आपल्याला हे असं पॅक करून घ्यायचं आहे. असं दोरा वाढायचा. आणि तुम्ही जर मशनीचा दोरा घेतला तर तुम्हाला असं वळता येईल का बघा, कारण की मशनीचा दोरा किती असा एकदम नाही का हे असतो, एकदम कुचका असतो. त्यामुळं आपल्याला व्यवस्थित असं गुंडळता येत नाही. आणि गुंडवून झालं ना तर त्याला असं एकदम व्यवस्थित असं पॅक करायला आपल्याला येणारच नाही. आता ज्यांच्या डोक्यात लिका असतील ना आणि ज्यांच्या डोक्यात वा असतील ना त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं का. कारण की कोणालाच वाटत नसतं आपल्या डोक्यात लिका वा असावा. कारण की ज्यांच्या डोक्यात वा लिका असतात ना त्यांना खरंच खूप वाईट वाटत असतं की आपल्या डोक्यात वा लिका आहेत आणि कुठं जाताना पण त्यांना व्यवस्थित असे केस पण विचारायला येत नाही बरं का. त्यामुळं हा व्हिडिओ त्या लोकांना जास्तीत जास्त शेअर करा ज्यांच्या डोक्यात वान लिका आहे, म्हणजे त्यांच्याही डोक्यातल्या वासुद्धा आणि लिकासुद्धा गेल्या पाहिजेत. आणि जास्त आपल्या शाळेच्या मुलींच्या डोक्यात असतं बरं का लिका. त्यामुळं आपल्या ज्या शाळेच्या मुलींच्या डोक्यातसुद्धा लिका असतील ना त्या मुलींनासुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही डोक्यातल्या वा आणि लिका सगळ्या अशा निघून गेल्या पाहिजे. अजिबात डोक्यात ऊन लीक राहिली नाही पाहिजे. फक्त करताना हे ना एकदम पॅक करायचं आणि असं नकाने तुम्हाला सांगितलं असं नकाच्या साह्याने आपल्याच नकाच्या साह्याने ह्याला असं महाग खेचायचा दोरा आणि हा पॅक होतो मग इथं. आणि फक्त आपल्याला असा गुंडळत जायचा आहे. तुम्ही बघू शकता ह्याला जास्त मेहनत घ्यायची काहीच गरज नाही. फक्त आपल्याला हा दोरा असा गुंडळत जायचा आहे मागच्या मागं. किती सोपी पद्धत आहे बघा बरं. ह्याच्यात काय अवघड आहे का की त्याला इकडून एक गाठण द्या तिकडून एक गाठण द्या असं बी काय आहे का, जेणेकरून आपल्या बहिणींच्या ध्यानात राहणार नाही असं बी काय नाही. एकदम सोपी पद्धत आहे ही. आणि इतकी सोपी पद्धत आहे ना ही कुणाला पण येईन बरं का. त्यामुळं जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेअर करण्याचा प्रयत्न करा सगळ्याच बहिणींनी, जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचून त्यांचासुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यांच्या डोक्यातल्या लिकाणवा सगळ्या निघून गेल्या पाहिजेत. तर आता आपल्याला हा दोरा इथं थांबवायचा आहे. ते का थांबवायचं ती पण मी तुम्हाला सांगते बरं का. तर इथपर्यंतच आपल्याला हा व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, इकडून दोरा आणायचा आहे वरती असा आणि ह्याला असा पॅक करून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथनं हा दोरा कट करते मी. आणि काय करायचं माहिती का, आता आपल्याला इथं एक बोट ठेवायचं आणि इकडून दोरा घेऊन ह्या बोटाच्या इकडून आपल्याला हा दोरा काढून घ्यायचा, जेणेकरून व्यवस्थित इथं पॅक झाला पाहिजे हा दोरा.
आणि आता हा दोरा इकडं आणून ह्या दोन्हीची गाठण बांधून घ्यायची हे अशा प्रकारे. त्यामुळं काय होणार, हा दोरा अजिबात निघणार नाही आणि आपल्या डोक्यातल्या वाण लिकान निघूस तर हा दोरा काढायचाच नाही. कारण की जे घरात असेच कंगवे पडून असतात किंवा तुमच्या जर घरात कंगवा पडून नसेल तर विकत एखादा कंगवा आणा, 10 रुपयाचा कंगवा आणून आपल्या डोक्यातल्या सगळ्या लिकांवा निघून जाणार बरं का. आणि त्यानंतर काय करायचं, इकडे एक आणि इकडे गाठण बांधल्याच्या नंतर हे असं नखाच्या साह्याने आपल्याला फक्त हे इकडं असं करायचं. ह्यानी आपल्याला आता इथं मी का बांधलं नाही माहिती का, कारण की ना आपल्याला इथं असं धरावं लागणार आहे आणि इथं दोरा जरी बांधला ना तरी ह्यातनं काही लिका बाहेर येणार नाही. कारण की हे जे दात आहेत ते भरपूर असे मोठे आहेत. त्यामुळे ज्या साईडला मोठे दात असतात त्या साईडला आपल्याला असं दोरा बांधायचा नाही, ज्या साईडला बारके दात आहेत त्या साईडला दोरा असा बांधायचा आहे. आणि काय करायचं माहिती का, इथं असं धरायचं आणि त्याच्यानंतर ह्या आपल्या लिकोळा तयार झालेला आहे. हा लिकोळा तयार झाला आहे आणि 2 तास आपल्याला हे तेल, लवंगाचं तेल आणि कापराचं तेल 2 तास आपल्याला असं मुरू द्यायचे. 2 तासाने मुरल्याच्या नंतर आपल्याला सकाळी लवकर उठल्याच्या नंतर सकाळी आपल्या मुलींचं डोकं शॅम्पूने धुवून काढायचं आहे. शॅम्पूने धुवायचं आहे बरं का डोकं. आणि काय बरेच वेळेस काय करतो असं आपण तेल लावत असतो संध्याकाळी आणि सकाळी डोकं धुत असतो, तसं करायचं नाही आपल्याला. सकाळी उठल्याच्या नंतर शॅम्पूने खळखळीत डोकं धुवून काढायचं. एकदम स्वच्छ डोकं निघल्याच्या नंतर 2 तास हे तेल मुरू द्यायचं आणि हे तेल आपल्या मुलींच्या डोक्याला लावायचं. एकदम भांगोभांग तेल लावायचं, एकदम चपटं तेल. पुरी म्हणतात ना माझं डोकं चपटं करू नको मम्मी, जास्त तेल लावू नको, त्यांचं काही ऐकायचं नाही. सगळं असं तेल आपल्या मुलींच्या डोक्याला लावायचं. लावल्याच्या नंतर एकदम भांगोभांग तेल लावायचं, जेणेकरून प्रत्येक केसाला हे तेल लागलंच पाहिजे. आणि हे प्रत्येक केसात तेल लागल्याच्या नंतर लिका फुगतात आणि लिका फुगल्याच्या नंतर ह्या लिकोयाने सहजच लिका निघतात पटपट. त्यामुळं तेल एकदम चांगलं लावायचं आणि चांगलं लावल्याच्या नंतर थोड्या वेळ केस बांधून ठेवायचे 10 ते 15 मिनटं. 10 ते 15 मिनटं केस बांधून ठेवल्याच्या नंतर गुत्ता काढायचा केसांचा. ह्या मोठ्या दाताड्याने केसाचा सगळा गुत्ता काढायचा आणि गुत्ता काढल्याच्या नंतर काय करायचं, असे केस साईडला घ्यायचे बरं का. थोडे केस घ्यायचे, बाकीचे केस एका साईडला टाकायचे, थोडे केस घ्यायचे. त्यांनी हे लिकोयाने अशा लिका वडायच्या, नुसत्या वडायच्या. आपण एकदा जर सगळे केस घेतले आणि लिका जर वडल्या तर लिका निघणार नाहीत. त्यामुळं काय करायचं, थोडेच केस घ्यायचे आणि त्यांनी ह्या लिकोयाने असे लिका वडवून काढायच्या सगळ्या. तर बघू शकता तुम्ही इतकं पटपट लिका निघतात ना. ज्या मुलींच्या डोक्यात वाय आहेत ना त्यांच्या डोक्याला जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्ही एका दिवसातच सगळ्या डोक्यातले लिका घालून टाकू शकता माहिती का. इतका हा लिका एकदम फायदेशीर ठरणार तुमच्या डोक्यातले लिका काढण्यासाठी. आणि हे तेल लावल्याच्या नंतरच तुमच्या डोक्यातले लिका जाणार बरं का. कारण की ह्या तेलात जास्त आपण कापर आणि लवंगाचा त्याच्यात वापर केलेला, त्यामुळे आपल्या लिका फुगायला पटकरनं मदत होती. आणि त्या लिका फुगल्याच्या नंतर ह्या दातात पटापट लिका निघतात बरं का. पटापट लिका निघून सगळ्या लिका निघून जाणार आहेत. फक्त थोडे केस धरून लिका काढत जावा. तर बहिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, जो मी घरगुती तेल बनवले आणि हा घरगुती लिकोया बनवलाय डोक्यातल्या सगळ्या लिकांवा घालवण्यासाठी, तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कोणत्या गावातून शहरातून माझा व्हिडिओ पाहताय हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया माझ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.